नमस्कार. आजचा विषय तो रेस पाहायला आला नव्हता. तो जगाला स्वतःला दाखवायला आला होता. मोनॅकोचं अब्जावधीचं रहस्य. संध्याकाळचा सूर्य मोनाकोच्या बंदरावर मावळत आहे. समोर शेकडो कोटींच्या यॉट्स, डेकवर उभे असलेले अब्जाधीश, हातात शॅम्पेन आणि काही मीटर अंतरावर जगातील सर्वात वेगवान कार्स रस्त्यावरून विजेसारखी धावत आहेत. पण या संपूर्ण दृश्यात एक विचित्र गोष्ट आहे. यापैकी अनेकांना रेस नीट दिसतही नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. काही लोकांना रेस पाहण्यासाठी जितका खर्च केला आहे त्याच्या 100व्या भागात त्यांना चांगली सीट मिळाली असती किंवा घरच्या टीव्हीवर बसून त्यांनी रेस अजून चांगली दिसली असती. मग प्रश्न आहे, हे लोक पैसे कशासाठी खर्च करत आहेत? रेससाठी की दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी? बहुतेक लोक म्हणतील श्रीमंत लोक वेडे असतात. पण खरी गोष्ट खूप वेगळी आहे आणि ती समजली तर तुम्हाला लक्झरी ब्रँड्स, मार्केटिंग आणि ग्राहक मानसशास्त्र नव्याने समजेल. आता कल्पना करा, दोन उद्योजक एका मोठ्या बिझनेस इव्हेंटला आले आहेत. पहिला स्टेजवर जाऊन म्हणतो, मी खूप यशस्वी आहे. दुसरा काही बोलत नाही, पण तो स्वतःच्या प्रायव्हेट जेटने आला आहे. लोक कोणावर जास्त विश्वास ठेवतील? इथेच खेळ सुरू होतो. लोक वस्तू विकत घेत नाहीत, लोक संदेश विकत घेतात. रोलेक्स वेळ दाखवत नाही, तो यश दाखवतो. फेरारी प्रवास करत नाही, ती ओळख निर्माण करते. हार्ले डेव्हिडसन बाईक नाही, ती स्वातंत्र्याची घोषणा आहे. आणि मोनाकोमधील ती यॉट, ती रेस पाहण्याचं साधन नाही, ती एक सार्वजनिक घोषणा आहे. मी या जगातील एका विशिष्ट वर्तुळाचा भाग आहे. आता एक छोटा व्यावसायिक आठवा. तो रोज विचार करतो, माझा प्रोडक्ट चांगला आहे, माझी गुणवत्ता चांगली आहे, माझी किंमत योग्य आहे. मग ग्राहक माझ्याकडे येत नाही, कारण ग्राहक फक्त फीचर्स पाहत नाही, तो स्वतःबद्दल काय सांगतोय हे पाहतो. एका कॅफेमध्ये दोन कप कॉफी आहेत. चव जवळपास सारखी. एक 30 रुपयांची, दुसरी 300 रुपयांची. तरी काही लोक 300 रुपयाचीच घेतात. का? कॉफीमुळे नाही, त्या अनुभवामुळे, त्या ओळखीमुळे, त्या भावनेमुळे. मोठे ब्रँड्स हे समजतात. ते उत्पादन विकत नाहीत, ते कथा विकतात, ते भावना विकतात, ते ओळख विकतात. आणि इथेच मोनाको आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवते. अब्जाधीश रेस पाहण्यासाठी पैसे देत नाहीत, ते दिसण्यासाठी पैसे देतात. कारण काही वेळा लोकांना सर्वोत्तम दृश्य नको असतं, लोकांना स्वतःचं दृश्य बनायचं असतं. आता स्वतःच्या व्यवसायाकडे पहा. तुमचा ग्राहक तुमच्याकडून नेमकं काय विकत घेतोय? प्रॉडक्ट की भावना? सेवा की प्रतिष्ठा? किंमत की ओळख? आज रात्री एक कागद घ्या आणि 3 प्रश्न लिहा. माझा ब्रँड ग्राहकाला कोणती भावना देतो? माझा ब्रँड ग्राहकाबद्दल काय सांगतो? आणि माझा ग्राहक माझ्याकडून वस्तू विकत घेतोय की स्वतःची एक नवीन ओळख? कारण व्यवसायात सामान्य लोक किमतीवर स्पर्धा करतात, हुशार लोक गुणवत्तेवर स्पर्धा करतात, पण महान ब्रँड्स ते ओळखीवर स्पर्धा करतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल, त्या दिवशी तुमचा व्यवसाय वस्तू विकणे थांबवेल आणि लोकांच्या मनात जागा विकत घेण्यास सुरुवात करेल. धन्यवाद.